महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आता गँगस्टर अंधेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार का असा प्रश्न समोर येतोय। गुंड गणेश कोमकरची पत्नी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते। कल्याणी कोमकरांची शिंदे सेनेकडे मागणी आहे, तर पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आता गँगस्टर उतरणार का, त्यांना उतरू दिलं जाणार का हा प्रश्न समोर येतोय। गुंड गणेश कोमकरची पत्नी निवडणुकीसाठी इच्छुक आहे। कल्याणी कोमकरांची शिंदे सेनेकडे मुलाखत आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहे। नक्की आपण जर बघितलं तर कल्याणी कोमकर हिने शिवसेना शिंदे गटाकडे मुलाखत जी आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळे ती आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। आंदेकर जे आहे ते संपूर्ण कुटुंब जे आहे ते जेलमध्ये आहे, मात्र जेलमधून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठीची परवानगी घेतलेली होती। जर त्यांना परवानगी कोर्टाने परवानगी दिलेली आहे, आपण जर बघितलं तर हा सामना कोमकर विरुद्ध आंदेकर असा होईल। आज आंदेकरांच्या जामिनावरती कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, त्यामुळे आज कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीमध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता आंदेकरांना तिकीट कोण देत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिवसेनेकडून कोमकरांनी उमेदवारी जी आहे ती मागितली आहे। धन्यवाद सागर आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय पुणे महानगरपालिकेत आता गँगस्टर उतरण्याची शक्यता निर्माण होतीये। गुंड गणेश कोमकरची पत्नी निवडणुकीसाठी इच्छुक आहे। जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतक्या थराला पोचले, तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे। सर्व पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल